बनवतो स्ट्रक्चरला तो बाबा असतो, बरोबर ना? मग बाबा म्हणजे काय? कार्बनची संख्या किती? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन हे शोधून काढायचं, बरोबर. नंतर काय बघायचं की कुठला स्पेशल ग्रुप त्याला अटॅच्ड आहे का, ज्याला आपण आता मगाशी फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट म्हणालो. असा कुठल्याला लावलाय का? जर ह्या कार्बनला लावलाय, त्या कार्बनला लावलाय, तर मग त्याचा नंबर कुठला? जसे मानाचे गणपती असतात तसा मानाचा कार्बन असतो. पुन्हा पुन्हा सांगते, यात चुका करू नका, हे तुम्हाला येणार आहे की त्या एखादी तुम्हाला देतील कार्बनची चेन, त्याचं नाव सांगा आयुपीएससी, हे तुम्हाला येणार आहे. मग तुम्हाला कसं कळेल की आधी किती कार्बन आहेत ते शोधा, त्याचा नंबर तिथे ठेवायचा. मग नंतर कोणत्या याच्यावरती कार्बन आहे, कोणत्या कार्बनवरती फंक्शनल ग्रुप आहे किंवा तो स्पेशल क्रियात्मक गट आहे, त्या कार्बनला कमीत कमी नंबर येईल असं नंबरिंग करायचं. डावीकडून उजवीकडून वरून खालून कसंही करा, फक्त त्याला कमीत कमी नंबर येईल, कमीत कमी थांबावं लागेल त्या कार्बनला, असं आपल्याला नंबरिंग करायचं. मग ते झाल्यानंतर काय करायचं आपल्याला? मग त्याला आयुपीएससी नॉमेनक्लेचरच्या हिशेबाने त्याचं नॉमेनक्लेचर करायचं, नाव द्यायचं, त्याला स्वारस्य करायचं. ते आपण ऑलरेडी केलेलं आहे. अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स याचा फॉर्म्युला पण आपण केलेला आहे. CnH2n+2 अल्केन्स हे कोण आहेत? संतृप्त, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नाही. अल्केन्स आणि अल्किन्स आणि अल्काइन्स मध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असतो. डबल बॉन्ड असेल तर CnH2n हा फॉर्म्युला आहे, CnH2n-2. म्हणजे हा फॉर्म्युला म्हणजे काय? कार्बनची संख्या n असेल तर हायड्रोजनची 2n असेल, बरोबर. असंच तुम्हाला अल्काइन्सची आणि अल्केन्सची संख्या काढता येऊ शकते. आणि हेच आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये आपण बघतो की ते डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे, कारण त्यालाही आपण काय म्हणतो? एक क्रियात्मक गट म्हणजे कार्यात्मक गट. ठीक आहे. आयसोमरचं नॉमेनक्लेचर सिस आणि ट्रान्स असं असतं. ते तुम्हाला आता फार नाहीये, पण माहिती असावी म्हणून आहे. आता हे आपण मगाशी बोललो होतो तेच आहे. अल्केन आहे का अल्किन आहे का अल्काइन आहे ते बघायचं. मुख्य साखळी कार्बनची संख्या मोजायची. कोणता क्रियात्मक गट आहे का ते बघायचं. त्यांचं स्थान नक्की करायचं आणि मग त्यांचं नाव द्यायचं. ठीक आहे. समजा अल्कोहोल असेल तर OL प्रत्यय येईल, ऍसिड असेल तर ओइक ऍसिड असं येईल, अल्डिहाइड असेल तर एल येईल, AL ऍल असं म्हणतात है ना. अशी सगळी नावं आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आहेत. ह्यानंतर त्याचे आपण रासायनिक गुणधर्म मागच्या ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहेत. ज्वलन, ऑक्सिडेशन, प्रतिस्थापन, आयसोमेरिझम, ऍडिशनल गोष्टी आहेत त्या. आयसोमेरिझम, ज्वलन म्हणजे काय? जळणं. कार्बन संयुग स्वतः सहजपणे जळतात. तुम्हाला आठवतंय का? निळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची बर्नरची फ्लेम दाखवली होती आपल्या घरातल्या गॅसमध्ये सुद्धा. काळा म्हणजे काळ्या धुराचा पिवळा जो ज्वाला दिसते ती, आणि निळ्या रंगाची, ह्या दोघांमधला फरक तुम्ही पण बघितला असेल. ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिजन ऍड करणं, हायड्रोजन घालवणं. प्रतिस्थापना म्हणजे एक हायड्रोजन काढायचा, दुसरा कोणत्या तरी त्याच्यामध्ये एखादा अणू आणून बसवायचा, त्याला आपण प्रतिस्थापना म्हणतो. आयसोमेरिझम मध्ये तेच क्रियात्मक गट वर खाली डावीकडे उजवीकडे अशा पद्धतीने मांडलेले असतात. हे सगळं आपण मागच्या वेळेला डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ पण पाहिला होता, त्याच्यामध्ये इथेनॉल बद्दलची सगळी माहिती होती. आता इथेनॉल काय आहे हे जरा एकदा डिटेलमध्ये बघूया, जे आपल्याला मागच्या वेळेला थोडंसं राहिलं होतं. मग ईस्टर याच्याबद्दल तुम्हाला आज एक व्हिडिओ दाखवणार आहे मी, आणि नंतर मग आपण मॅक्रो मॉलिक्युल म्हणजे काय हे बघू. तुम्हाला आठवतंय का? निर्जलीकरण अभिक्रिया आपण मागच्या वेळेला पाहिलेली होती, ठीक आहे ना. आता इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बघूया. व्हिडिओ तुम्ही मागच्या वेळेला बघितला होता. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड ही व्यापारी महत्व असणारे दोन कार्बनी संयोग आहेत. आपण हे का बघतोय? कमर्शियल यूज आहे याचा. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग बाहेर होतं म्हणून ते तसं बनवलं जातं, म्हणून ते आपल्या याच्यामध्ये आहे. एक मिनिट.
सॉरी, माझा आवाज येतोय का? हो मॅम. ओके, सॉरी सॉरी, मला असं वाटलं की माझं नेटवर्क गेलंय पूर्णपणे, पण ठीक आहे. मी दिसते का ते पण बघा बरं व्यवस्थित. ओके, मला दिसते तरी स्क्रीन बघू. जर वाटलं की आवाज येत नाही तर लगेच सांगा. मला मेसेज आला होता मोबाईल वरती नेटवर्क वीक झाल्यासारखं, मग मी स्वतःच थोडं थांबवलं ते. बरं, हा, आता ह्याचा आपण व्यापारी तत्वावरती म्हणजे कमर्शियल यूज साठी आपण ह्यांना दोघांना बनवतो. त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात आणि त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी आहे. बघा, आपण हँडवॉश वापरतो किंवा कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण ते सॅनिटायझर्स वापरले होते. त्या सगळ्यामध्ये हे करेक्ट, ह्या सगळ्याचा वापर आपण केला होता. इथेनॉलचा वापर केला होता. ते अल्कोहोल आहे. इथेनॉइक ऍसिड हे पण बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, म्हणून ते बनवण्याकरता आपल्याला स्पेशल काळजी घ्यावी लागते आणि त्याला ठेवण्याकरता पण काळजी घ्यावी लागते. आता हे रंगहीन आहेत. रंगहीन म्हणजे काय? रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव असून उत्कलनांक 78 डिग्री सेल्सिअस आहे. समजा मी एक पाण्याचा ग्लास घेतला, त्यात पाणी ठेवलं आणि असाच पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला, पण त्याच्यामध्ये मी इथेनॉल ठेवलं. तुम्हाला दोनही ग्लास बाजूला ठेवून कळणार नाही की पाणी कशामध्ये आणि इथेनॉल कशामध्ये. ठीक आहे, त्याला आपण सामान्य तापमानाला स्पिरिट म्हणतो. ते थोड्या वेळानंतर आपोआप आपोआप कमी 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 होत जातं, कारण त्याचा उत्कलनांक आहे 78 डिग्रीज. 78 डिग्री म्हणजे काय? उत्कलनांक म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट. 78 डिग्रीला ते बॉईल होतं, म्हणजे ते उकळतं, म्हणजे त्याच्या कमी टेम्परेचरला ते आपोआप इव्हॅपोरेट होतं. ठीक आहे, आणि ते पाण्यामध्ये काय आहे? विद्राव्य आहे. ते पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. कळणार सुद्धा नाही की आपण त्या दोघांना मिक्स केलंय की नाही. आणि मराठीत त्याला मद्यार्क म्हणतात. मद्य, मद्य, दारू, दारू म्हणजेच काय? अल्कोहोल. ठीक आहे, इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली असते ते उदासीन आढळतं. म्हणजे ते काही ऍसिडिक किंवा बेसिक नाहीये. तुम्हाला आठवतंय मागच्या वेळेला मी तुम्हाला काढून दाखवलं होतं ऍसिड आणि बेस काय? त्या दोनही टेस्टमध्ये लिटमसच्या काहीच बदल होत नाही पेपरमध्ये. लालचा लाल राहतो, निळाचा निळा राहतो, म्हणजेच ते उदासीन आहे, न्यूट्रल आहे. न्यूट्रल, ते ऍसिडिक पण नाही, ते बेसिक पण नाही, ते अल्कोहोल इज न्यूट्रल इन नेचर. विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यावरही नशा चढते. आता हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्याकडे आपण असे खूप लोक बघतो जे चालता चालता पण विमान चालवत असतात. रात्री अपरात्री कुठे कुठे रस्त्यावर आपल्याला असे लोक भेटतात. ते काय करत असतात? विरल इथेनॉलची थोडी जरी राशी प्राशन केली तरी पण नशा चढते आणि मद्य प्राशन निषिद्ध मानलं असलं तरी समाजात त्याचा खूप प्रसार झालेला आहे. बघा, आपण कसला अभ्यास करतोय, विज्ञानाचा का समाजशास्त्राचा? हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठेतरी नक्की बघितला असेल. इथेनॉल, त्याचा वास आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम ते आपल्या मज्जा संस्थेवरती म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती इफेक्ट करतं आणि त्याच्यामुळे त्याची नशा येते आणि त्याच्यामुळे ते निषिद्ध मानले. असा माणूस ज्याला स्वतःच सूझबूझ नाही आहे, असा माणूस रस्त्यावर चालतोय, घरात काम करतोय, काही करतोय, रिस्की आहे की नाही, म्हणूनच ते निषिद्ध मानले आणि त्याचा समाजात प्रसार तरी खूप आहे. लोकांना, पीपल लव्ह इट. म्हणजे कोरोना काळामध्ये जेव्हा दारूची दुकानं बंद झाली होती तर लोकांनी सॅनिटायझर आणि हँड वॉश ह्यातनं सुद्धा दारू मिळेल का असा प्रयत्न करून पाहिला होता. म्हणजे ऍडिक्शन इज सो बॅड है ना. तर मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक आहे. त्यामुळे चयापचय प्रक्रिया, मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. शुद्ध इथेनॉल म्हणजे निव्वळ मद्यार्क म्हणजे ऍब्सोल्यूट अल्कोहोलच्या अगदी थोड्याशा राशीचे हे सेवन प्राणघातक असते. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे. त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन म्हणजे आयोडीनचे अल्कोहोल मधील द्रावण आणि खोकल्याचे मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बलवर्धकांमध्ये करतात. बघा, तुम्हाला माहितीये का, बरेच लोक थोडी थोडीशी दारू पितात, एवढी एवढीशी बुचभर, पण ते औषध म्हणून पितात. त्याचा उपयोग तुम्हाला हेही तुम्ही कधी बघितलंय का की आर्मी किंवा एअरफोर्स किंवा नेव्ही इथल्या लोकांना म्हणजे त्यांच्या कॅन्टीन मध्ये स्पेशल अल्कोहोल दिलं जातं. कशासाठी त्यांना देत असतील विचार करा बरं, जरा विचार करा. ते तर आपले गार्ड्स आहेत, आपली कंट्री वाचवणारे ते लोक आहेत. मग त्यांना का बरं देत असतील अल्कोहोल? सांगा बरं, लॉजिकचा विचार करा आणि सांगा. हॅलो, जिकडे काय बोलायची वेळ तिकडे तुम्ही लोक एवढे शांत का असता रे? तुम्ही घरी पण एवढे शांत असता का सगळेच्या सगळे? एकदा तुमच्या घरीच येऊन बघायला पाहिजे. काही उत्तर देऊ शकता तुम्ही बिंदास माझ्याशी गप्पा मारू शकता. बोला बिंदास 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 बिंदास, जे काय वाटतं ते. असं नाही असलं पाहिजे, मला पटलं नाही. हा, काही असू शकतं, सांगा.
पण टॉनिक म्हणून जेवण जावं असं. हा, आता तुम्हाला बरोबर आहे, काहीतरी लॉजिकली विचार करताय, शाबाश, पहिली गोष्ट तर इकडे व्हेरी गुड. आता बघा, तुम्ही कधी कुठले फिरंगी बिरंगी पिक्चर बघितलेत का? हे इंग्लंड अमेरिकेतल्या लोकांच्या इकडे खूप बर्फ असतो, खूप थंडी असते, अशा ठिकाणी तुम्ही बघितलंय का? हा, ओके. त्या आपण जसं कोल्ड्रिंक पितो की नाही, म्हणजे आपण कोकम सरबत पितो, लिंबू सरबत पितो, आपलं क्लायमेट भारतातलं, आपण विश्ववृत्ताच्या जवळपास राहतो, पृथ्वीच्या विश्ववृत्ताच्या जवळपास आपण राहतो. आपल्याकडे क्लायमेट भरपूर प्रमाणामध्ये उष्णता आहे, आपल्याकडे नको असेल एवढी गरमी होते आपल्याला. पण त्या ठिकाणी जिकडे बर्फ आहे, जिथे शरीराला गरम ठेवण्याची गरज आहे, त्या ठिकाणी अल्कोहोल त्यांना गरम ठेवतं. म्हणजे स्वेटरवर स्वेटर घालून उपयोग नाहीये, तुमची बॉडी आतून गरम होण्याकरता त्यांना अशा वेळेला तिकडे ते लोक, जसं आपण कोल्ड्रिंक पितो किंवा लिंबू पाणी पितो, तसे तिकडे ते लोक अल्कोहोल घेतात. म्हणजे एका विशिष्ट वेळानंतरच घेतात, काही लहान मुलांपासून सगळेच घेत नाहीत, आणि प्रमाणात घेतात, पण ते त्यांच्याकरता औषध असतं. आता आपले सोल्जर्स किती ग्रेट असतात, तुम्ही विचार करा ना. आपण तर विचार सुद्धा करू शकत नाही, एवढ्या डेंजरस सिच्युएशन मध्ये राहतात, खूप बर्फात राहतात, कुठे असतात तिकडे कोणी नसतं आजूबाजूला. दुसरीकडे खूप खूप गरमीत राहतात, खूप पाण्याच्या ठिकाणी, जिकडे खूप चिखल असतो, काही असू शकतं, ते कुठे असू शकतात. आपला देश इतकं क्रिटिकल आहे ना, पाणी आहे, बर्फ आहे, जंगल आहे, सगळ्या प्रकारची बॉर्डर आहे आपल्याकडे. मग तिथे असलेले जे कोणते सोल्जर्स आहेत, किंवा एरवी सुद्धा ड्युटीवर असणारे सोल्जर्स, जेव्हा केव्हा ड्युटी असते, काही रिस्की गोष्टी असतात, शरीराला जागृत करण्याचं तुम्हाला हे कळलं का? चेतासंस्थेवर परिणाम म्हणजे काय? तुम्ही जागरूक होऊ शकता, तुम्ही जास्त वेळ काम करू शकता, तुमची झोप उडते, अशा सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये होतात. पण किती प्रमाणात घेताय हे महत्वाचं, म्हणून त्यांना ते दिलं जातं. म्हणजे त्यांना काय त्याचा विपरीत परिणाम व्हावा, आपल्या सोल्जर्सना त्रास व्हावा, असा मुद्दाम विचार नाहीये. ती त्यांची गरज असते, त्यांच्या कामाची गरज असते म्हणून. पण म्हणून काय ते आपले दारू पिऊन काम करतात असा विचार सुद्धा करू नका, ते खूप ग्रेट असते. सांगायचा मुद्दा, आपण जे म्हणतो की नाही की दारू पिणं खूप शरीरास हानिकारक आहे किंवा काय, पण त्याच दारूचा उपयोग औषधांमध्ये केला जातो, अनेक बलवर्धकांमध्ये केला जातो. बलवर्धक म्हणजे काय? टॉनिक्स घेतात ना लोक, टॉनिक ते कशा करता घेतात? बळ वाढण्याकरता घेतात. काहीतरी डेफिशियन्सी आहे तिकडे, ती वाढवण्याकरता. त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिमेंट म्हणून दुसऱ्या कोणत्या तरी केमिकल बरोबर ह्याचं कॉम्बिनेशन करून आपल्या बॉडीमध्ये काहीतरी हेल्थ वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो औषधांमध्ये. आणि खोकल्याच्या औषधांमध्ये सुद्धा. खूप खोकल्याचं औषध घेतलं तर लोकांना पेन घेते, खूप खूप 2-4 वेळा औषध घेतलं ना दिवसातनं तर झोप आल्यासारखं होतं, कारण त्या खोकल्यामध्ये अल्कोहोल, खोकल्याच्या औषधामध्ये अल्कोहोलची मात्रा असते. छोट्या मुलांना बघा ना, बरं नसलं, ताप सर्दी खोकला आला, त्यांच्या औषधामध्ये, खोकल्याच्या औषधामध्ये ते औषध घेतलं की झोपून जातात आणि मग बरे होतात, हो की नाही? सो असे त्याचे चांगलेही फायदे आहेत. आता इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म, त्याचं ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिडीकरणाचा अर्थाचे ऑक्सिजन ऍड करणं किंवा हायड्रोजन कमी करणं. आता त्याच्या आणखीन 2 अभिक्रिया आहेत त्याच्यामध्ये बघा. सोडियम बरोबरची अभिक्रिया, सोडियम हा मेटल आहे, तर मेटल बरोबर काय करतं? हायड्रोजन जाईल आणि काय येईल तिकडे? सोडियम येईल, बरोबर ना? आणि हा हायड्रोजन गॅस म्हणून रिलीज होईल वरती. गॅस वरच्या बाजूला एरो, प्रेसिपिटेट खालच्या बाजूला एरो. लक्षात आहे ना हे सगळं? आता सर्व अल्कोहोलची सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि सोडियम अल्कॉक्साईड, ह्याचं नाव काय? सोडियम अल्कॉक्साईड. ठीक आहे, असं एक क्षार तयार होतो, क्षार. ठीक आहे. आता इथेनॉलच्या सोडियम धातू बरोबरील अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू आणि सोडियम इथॉक्साईडने उत्पादित तयार होतात, बरोबर की नाही? इथेनॉलच्या सोडियम धातू बरोबरच्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन तयार झाला आणि हायड्रोजन इथॉक्साईड हे उत्पादित, म्हणजे हे प्रोडक्ट तयार झाले. आता तुम्हाला काहीतरी एक प्रयोग करून दाखवायला सांगितलंय की सोडियम घ्या एका टेस्ट ट्यूब मध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं इथेनॉल टाका आणि बघा काय होतं. म्हणजे कोणता गॅस बाहेर येतो? तर ते मेणबत्ती तिथे ठेवल्यावरती पांढरा पांढरा धूर होतो, जळती मेणबत्ती. म्हणजे कोणता वायू आला? कार्बन डायऑक्साईड आला. आधी तो स्वतःच जळतो आणि मग नंतर मेणबत्ती बंद होते. जोपर्यंत तो वायू आहे तोपर्यंत ते जळतं, नंतर ते बंद होऊन जातं ऑक्सिजन वगैरे संपल्यावर. म्हणजेच काय आहे की त्याच्यामधून हायड्रोजन गॅस रिलीज. ठीक आहे. मागील इयत्तेमध्ये आपण मॅग्नेशियम सारख्या मध्यम अभिक्रियाशील धातू बरोबर तीव्र अम्लाची अभिक्रिया होऊन हायड्रोजन मुक्त होतो हे पाहिलंय. आता इथेनॉल उदासीन असून देखील सोडियम धातू बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन मुक्त होतो. सोडियम हा धातू उच्च अभिक्रियाशील असल्यामुळे हे होतं. इथेनॉल हे न्यूट्रल आहे. इथेनॉल हा काही स्वतः फार रिएक्टिव्ह नाहीये,
पण त्याच्याबरोबर सोडियम टाकल्यामुळे सोडियम रिॲक्ट करतोय, इथेनॉल नाही. हे मुद्दाम सांगितलं. ठीक आहे. निर्जलीकरण तुम्हाला जसं मागे म्हणलं होतं, निर्जलीकरण म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या कॉम्बिनेशनचं H2O बाहेर काढून टाकायचं. पाणी काढणं म्हणजे निर्जलीकरण. OH इकडे आहे, इकडचं एक हायड्रोजन घेतलं की काय झालं, H2O बाहेर गेला. मग काय उरलं, CH2. ठीक आहे. त्याला म्हणतात निर्जलीकरण. कशाच्या प्रेझेन्समध्ये करतात, संहत H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि टेम्परेचर किती आहे, 170 डिग्री. हे सगळे रिएक्शन्स लक्षात ठेवा, हे सगळे महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला अल्कोहोलिक इंधन हे एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, सध्या हायड्रोजन गॅसवर चालणारे ट्रेन पण आहेत, म्हणजे त्याच्यावरती रिसर्च चाललाय, त्या बऱ्यापैकी आपल्याकडे येतील काही वर्षामध्ये मार्केटमध्ये. आता आपल्याकडे कशा ई बाईक, ई कार, ई रिक्षा, ई बसेस सुरू झाल्या आहेत ना, तसंच अल्कोहोल आणि हायड्रोजन अशा वगैरे याच्यावरती, स्पेशली हायड्रोजनवरती बर्न होणाऱ्या अशा काही व्हेकल्स येतील. ठीक आहे. हे आपल्याला इंधन म्हणून पण वापरता येतात. आता दुसरं इथॅनॉइक ऍसिड, हे पण आता जरा बघूया. इथॅनॉइक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा क्रियात्मक गट असतो. ऍसिडचा गट आहे हा COOH. ठीक आहे. इथॅनॉइक का बरं, मिथेन म्हणजे कार्बन, दुसरा कार्बन म्हणजे इथेन, मिथेन इथेन, इथॅनॉइक ऍसिड. आणि याच्याबरोबर जर आपण NaOH टाकलं, NaOH म्हणजे काय, बेस आहे, म्हणजे आम्लारी. यांचं कॉम्बिनेशन केलं तर काय होतं, सोडियम हायड्रोजनच्या जागी जातो आणि हायड्रोजन बाहेर पडून H2O बाहेर पडतं. म्हणजे हे काय आहे, निर्जलीकरण आहे की नाही एक प्रकारचं, निर्जलीकरण अभिक्रिया आहे ना. कार्बन आपलं H2O बाहेर पडलं म्हणजे पाणी बाहेर पडलं आणि काय बनलं, एक सोडियमचा सॉल्ट म्हणजे क्षार. आता याचं नाव काय आहे, सोडियम इथॅनोएट. सेम वरच्या सारखीच अभिक्रिया आहे बघा. वरती आपण सोडियम मेटल टाकला होता आणि इथे सोडियम हायड्रॉक्साईड टाकलाय, म्हणजे काय टाकलंय, एक बेस टाकलाय, पण कसला आहे, सोडियमचाच. कारण हे ऍसिड आहे, तर ऍसिड आणि बेस याची अभिक्रिया केली आपण. वरती आपण काय घेतलं होतं, अल्कोहोल आणि डायरेक्ट सोडियम मेटल. ठीक आहे. आता कार्बोनेट आणि बायकार्बोनेट याच्याबरोबर त्याची अभिक्रिया काय होते, त्याची एक चांगला सेटअप दिलाय आपल्याला. सोडियम कार्बोनेट, ताजी सोन्याची निवळी. थोडक्यात आपण त्याची आता केमिकल रिएक्शन काय ते बघूया. हे आहे आपलं ऍसिड, इथॅनॉइक ऍसिड, आणि त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे सोडियम कार्बोनेट, CO3. आता याची अभिक्रिया काय होईल, सेम वरच्या सारखी. आपल्याला फक्त सोडियमचा सॉल्ट मिळेल आणि काय मिळेल, CO2 हा गॅस आणि H2O हे लिक्विड. जे वरती आपल्याला H2O आणि हे इथपर्यंत सेम होतं, फक्त आता याच्यामध्ये ऍड काय झालं, CO2. का बरं, कारण की याच्यामध्ये कार्बोक्सिलेट आहे ना, कार्बोनेट आहे ना. मग हा कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांची जी काही उरलेली, आठवत आहे ना रासायनिक समीकरण आपण कसं बॅलन्स करतो, 2 सोडियम असेल तर इकडे पण सोडियम, हे बॅलन्स व्हायला पाहिजे. 2 का नाहीये इकडे, इथे 2 पाहिजे, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, इथे 2 पाहिजे. 2 हा 2CH3COONA लक्षात ठेवा. मग H2O हा लिक्विड आणि CO2. ठीक आहे ना, इथला CO2 असा तुम्ही बरोबर बॅलन्स करा, फक्त इथे 2 टाका, हे राहिलेलं इथे. आता फसफसून जोराने बाहेर पडणारा जो काही गॅस आहे CO2, हा काय आहे, वायुवाहक नलिकेतून येऊन लहान परीक्षा नळीतील चुन्याच्या निवळीवर अभिक्रिया करतो. निवळी दुधामुळे म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड वायूची परीक्षा आहे. क्लिअर सोल्युशन जेव्हा दुधाळ होतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू गेला. का बरं, त्याच्यामध्ये सोडियम सॉल्ट तयार होतो म्हणून. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं इस्टरी भवन. त्याच्याकरता मी तुम्हाला ना एक हे दाखवते, एक मस्त व्हिडिओ दाखवायचा मला तुम्हाला. थांबा, मी आधी स्टॉप करते आणि मग तिकडे जाऊया आपण. इस्टर कसं बनतं, आवाज आला नाही तर सांगायचं आहे. छोटस आहे अगदी, 30 सेकंद. आवाज आला? हो मॅम. आता बघा, बघा पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे, टेस्ट ट्यूब A, सल्फ्युरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, इथेनॉल, बर्नर. बीकर मध्ये पाणी घेतलंय, टेस्ट ट्यूब रिकामी आहे, इकडे पण पाणी आहे. आता कशात काय टाकतात बघा, पहिलं आहे सल्फ्युरिक ऍसिड, दुसरं आहे ऍसिटिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड घेतलं ना, टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं, बीकर मध्ये गरम करायचं.
अर्धवटच दाखवलं याच्यात त्यांनी. बरं ठीक आहे, थांबा. आपण इस्टरी भवन अभिक्रियेमध्ये हेच बघत होतो, इथपर्यंत ठेवलंय बघा. पाण्यामध्ये इथॅनॉइक ऍसिड, संहत सल्फ्युरिक ऍसिड, H2SO4 टाकलं होतं ना, आणि बाजूला ऍसिडिक ऍसिड पण होतं, ते पण टाकलं की त्याला गरम केलं की काय बनतं आपलं इस्टरी भवन. आता त्याची रिॲक्शन बघा. इथॅनॉइक ऍसिड आणि इथेनॉल हे एकत्र केले की काय बनतात, इथिल इथेनॉइट. ईस्टरचा ग्रुप आहे O, एवढाच, फक्त O. ऑक्सिजनच्या या बाजूला एक ग्रुप आहे, त्या बाजूला एक ग्रुप आहे. थांबा, माझा कॅमेरा ऑफ केला होता ना आता. तुम्हाला दिसतंय का? मी पुस्तक दाखवते, तुम्हाला दिसतंय का? नाही ना, थांबा. नाही मॅम. पुस्तकात बघू आता. हे बघा, आपण ही अभिक्रिया बघतोय. आपण आता जो व्हिडिओ बघितला ना, त्याचा सेटअप हा होता, हा. ठीक आहे. ऍसिडिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड टाकून त्याला गरम केलं की इस्टरी भवन अभिक्रिया होते. तेच दिलं ना, 1 इथेनॉल 1 ml इथेनॉल आणि ग्लेशियल इथेनॉइक ऍसिड टाका, त्यात काही थेंब संहत सल्फ्युरिक ऍसिड टाका आणि त्याला काय करा, गरम पाण्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या चंचू पात्रात 20-30 ml पाणी घेऊन त्यावर अभिक्रियेतील मिश्रण ओता आणि वास घ्या. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय केलंय, ऍसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये, ऍसिड उत्प्रेरक आहे, H2SO4 त्यातलं उत्प्रेरक आहे. ठीक आहे. आणि त्याने काय होते, अभिक्रिया कोणाची होते, इथॅनॉइक ऍसिड म्हणजे आपलं हे इथॅनॉइक ऍसिड आणि इथॅनॉइक ऍसिडची अभिक्रिया पावते आणि इथिल इथेनॉइट हा इस्टर तयार होतो. बरोबर. ऍसिड कोणतं आहे, इथेनॉल. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड हे ऍसिड आहे. ह्या दोघांची अभिक्रिया होते आणि उत्प्रेरक ऍसिड कोणतं आहे, H2SO4 आहे. बरोबर ना. इथे लिहिलं ना, संहत H2SO4 हे त्यातलं काहीच थेंब टाकायचे संहत आणि आपल्याला त्याला गरम करायचंय बीकर मध्ये. आता काय होईल, आता तुम्ही फक्त रिॲक्शन कडे लक्ष द्या. इकडचा हायड्रोजन निघून जाईल, हा हायड्रोजन निघून जाईल आणि हा OH निघून जाईल. आता काय उरलं, OH आणि H गेला की काय उरलं, H2O गेला. मग इथे काय उरलं, CH3COO. CH3COO आलं इथे आणि हा उरलेला ग्रुप आहे बघा, CH3CH2, हा इकडे चिटकला. म्हणजे इथिल इथेनॉइट हा एक काय बनला आपल्याकडे, इस्टर बनला. इस्टरचा ग्रुप आहे O. वरच्या पुस्तकातल्या वरच्या टेबलमध्ये चेक करून बघा, इस्टरचा ग्रुप हाच आहे ना. आता आपण बघतोय इस्टर हे काय असतात, गोड वासाचे पदार्थ असतात. बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यात असलेल्या विशिष्ट इस्टरमुळे असतो. सुवासिक द्रव्ये आणि स्वाददायी पदार्थ बनवण्याकरता इस्टर वापरतात. सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर अभिक्रिया केली असता इस्टर पासून संबंधित अल्कोहोल आणि सोडियम क्षाराच्या रूपामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड परत मिळतात. ह्याला आपण साबणीकरण म्हणतो, साबण बनवणं. कारण मेदापासून साबण तयार करण्याची ही अभिक्रिया असते. फॅट्स पासूनच सोप बनतात. सोडियमचे फॅट्स असतात मोठे मोठे आणि त्याच्यापासून साबण बनतो. ते साबण कसा बनतात ही एक वेगळीच क्रिया आहे. त्याच्यामध्ये 2 टोकं असतात. एका बाजूला हायड्रोफोबिक, हायड्रोफिलिक असे 2 मोठे मोठे टोकं असलेले लांब चेन असतात सोडियमच्या. म्हणून तर आपले हे बेसिस असतात ना सगळे, पावडर्स, साबण बिबण हे सगळे बेसिक असतात. आता इस्टर तुम्ही भरपूर साऱ्या साबणांमध्ये पण असं गोडगोड वास, फळांचा वास अनुभवला असेल. त्याच्यामध्ये काय फळं टाकतात का? किंवा आपण खूप सारे कोल्ड्रिंक पितो, त्याच्यामध्ये पण फळांचे गोडगोड वास असतात. काही वेळेला आपण जे डिओड्रंट वापरतो त्याच्यामध्ये फुलांचे आणि फळांचे गोडसर वास असतात. कुठलेही असे गोडसर वास जे असतात ते काय त्याच्यातनं फळांमधनं आणि फुलांमधनं काढलेले असतात असं नाहीये. भरपूरदा हे इस्टर असतात, त्यांचे वासही असेच असतात इस्टरचे. वरच्या अभिक्रियेमध्ये जेव्हा आपण त्या बीकरमध्ये त्यांना मिक्स करतो आणि गरम पाण्यामध्ये ठेवतो आणि जेव्हा इस्टर बनतं ना, पूर्ण रूम मध्ये त्याचा गोड वास पसरतो. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसिडला आणि तुमच्या अल्कोहोलला मिक्स केलं ना तुम्ही, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वास मिळतात. काही वास हे फळांसारखे आहेत, काही फुलांसारखे आहेत. त्याचा वापर करून आपण आपले स्प्रे बनवतो, साबण बनवतो, हँडवॉश बनवतो. तर ह्या सगळ्यामध्ये इस्टर वापरलं जातं. ठीक आहे. आता धड्याचा शेवटचा भाग आहे, महारेणू आणि बहुवारिके. बघा, महारेणू आणि बहुवारिकेचा एक छोटस
आधी काय कन्सेप्ट आहे ते ऐकूया आपण. आधी इकडे पण बघू आपण, जरा ह्याच्याकडे जाऊया, नाही तर हे राहून जाईल. इथेनॉइक ऍसिड आपण आत्ताच बघितलं बरं का. आणि त्याच्यानंतर आपण ईस्टर पण बघितलं, पण ते ह्याच्यात नाहीये, पुस्तकात आपण पाहिलं. मॅक्रो रेणू आणि पॉलिमर म्हणजे काय, जे आपण आता जे बघितलं ना, महारेणू म्हणजे मॅक्रो रेणू. आपण आतापर्यंत बघितलंय की कार्बनचे अनेक प्रकारचे रेणू असतात, ठीक आहे ना. सरळ शाखल्या म्हणजे सरळ शृंखला, शाखीय शृंखला किंवा त्याच्या वलयांकी शृंखला, ह्या सगळ्याच्या पलीकडे मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजे काय, महारेणू, ही एक स्पेशालिटी आहे कार्बनची. कार्बन स्वतः, तुम्हाला मी मागे सांगितलं ना, फुटबॉल सारखा एक स्वतःचा एक मोठाच्या मोठा स्ट्रक्चर बनवतो. तो मोठा 60 त्याच्यामध्ये कार्बनचे 60 अणू एकत्र आलेले असतात, एवढा मोठा असतो तो. एक प्रकारचा मॅक्रो मॉलिक्युल आहे. तसेच आपल्या शरीरामध्ये असलेले प्रोटीन्स माहितीये ना, आपल्या प्रत्येक सेलमध्ये प्रोटीन असतात, डीएनए, आरएनए, न्यूक्लिक ऍसिड, ह्या सगळ्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकारचे मॅक्रो मॉलिक्युल आहेत आणि ते कॉम्प्लेक्स आहेत, जटिल शृंखला आहेत, एकात एक एकात एक एकात एक एकात एक अडकलेले. आपण वरपर्यंत धड्यामध्ये जे काही बघितलंय ना, त्या धड्याचा कार्बनचा साधा सोपा प्रकार बघितला, पण मॅक्रो मॉलिक्युल हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. म्हणजे अशा प्रकारची इंडस्ट्री कार्बन चालवतो ज्याच्यामध्ये सगळंच एकत्र आहे, काहीच नाही पण सगळं एकत्र असं केलेलं एकच मॉलिक्युल, तोच मॅक्रो मॉलिक्युल. आणि पॉलिमर म्हणजे काय, छोट्या 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 एक एक, तुम्हाला मोत्याची माळ बघितली असेल तुम्ही, तर एक एक मोती 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 रचलेला असतो आणि त्याची एक मोठीच्या मोठी साखळी बनलेली असते. तसंच पॉलिमर मध्ये एक 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 मोनोमर म्हणजे छोटे छोटे युनिट, हे एकमेकांना चिटकून 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 लांबच्या लांब चेन बनते, ठीक आहे. जैविक मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या सजीवांच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये किंवा सेलमध्ये, वनस्पतींमध्ये सगळीकडे असणारे जे आहेत ते जैविक मॅक्रोमॉलिक्युल. जसं मी तुम्हाला म्हटलं, डीएनए, आरएनए, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, त्या सगळ्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स. एकदा धड्याकडे पण बघू आपण काय प्रकारे. बघा, महारेणू म्हणजे काय, खूप मोठा रेणू, भयंकर मोठा, जो की आपल्या काउंटिंगच्या पलीकडे. काही काही महारेणूंची व्याप्ती 10 ते 10⁻12. 10⁻12 म्हणजे काय, 12 वेळा 10, इतका मोठा तो रेणू आहे कार्बनचा. मोठे रेणू वस्तुमान असलेल्या रेणूमधील घटक अणूंची संख्या ही खूप मोठी असते. लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी रेणूंना हे आपण महारेणू असे म्हणतो, ठीक आहे. ते बहुवारिक ह्या प्रकारामध्ये मोडतात. बहुवारिक म्हणजे पॉलिमर का, अरे ते लाखोंमध्ये आहेत, लाखो, तुम्ही मोजूच शकत नाही एवढे ते. मग त्याला आपण दुसरं नाव देऊन टाकलं, काय नाव दिलंय, पॉलिमर, म्हणजेच काय, बहुवारिक. नैसर्गिक महारेणू कोणते, जे आता आपण म्हणालो, पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स. पॉलिसॅकराइड म्हणजे काय, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, कार्बोहायड्रेट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला पॉलिसॅकराइड्स म्हणतात. हे नैसर्गिक महारेणू आहेत, हे जीवसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. आपल्या शरीरामध्ये हेच आहे ना सगळं. बघा ना, सेलचं तुम्ही, एका पेशीचं तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं, रचना बघितली, त्याच्यामध्ये काय आहे, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये डीएनए, आरएनए, बरोबर, न्यूक्लिक ऍसिड आहे, प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये, स्टार्च, सेल्युलोज, या पॉलिसॅकराइड संयुगांपासून आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो. प्रथिनांपासून शरीराचा मोठा भाग बनतो. त्यांचं चलन वलन, विविध शारीरिक प्रक्रिया प्रथिनांमुळे होतात. आणि न्यूक्लिक आम्लांमुळे रेणू पातळीवर अनुवंशिकते, म्हणजेच काय, अनुवंशिकतेचे नियंत्रण म्हणजेच काय, डीएनए, आरएनए. आणि हे कुठे, न्यूक्लिक ऍसिड मध्ये, आणि न्यूक्लिक ऍसिड कुठे, न्यूक्लियस मध्ये, बरोबर ना. म्हणजेच हे नैसर्गिक महारेणू हे निसर्गतःच असतात, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात. आता मानवनिर्मित महारेणू कोणते, रबर, रेशीम, बरोबर ना. आपण काय करतो, रबर ताणून बघतो आपण, हातातलं जे रबर असतं ना, केसांना लावणारं रबर, किंवा आपण त्या पिशव्यांना बांधतो ते रबर, छोटे 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 स्ट्रक्चर, त्यांना असं ताणलं ना की लांब होतात, परत जवळ येतात. ताणलं की तुम्ही विचार करू शकता की त्यातले स्ट्रक्चर तुम्ही खेचताय, किती किती छोटे 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 भाग एकमेकांना लावलेले, आपण लावलेत, जवळ घेतलेत, खेचलेत, जवळ घेतलेत. जशी स्प्रिंग असते ना, स्प्रिंग आपण ताणली ना की एक एक आपल्याला त्यातली गोल 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 राऊंड दिसतो खेचलेला, जवळ आणलं की ती छोटी दिसते. असंच एका 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 भागाला घेऊन मोठे मोठे महारेणू बनलेले आहेत.
आणि कुठेही तुम्ही बघा, कुठेही बघा, या महारेणूंचा आपण वापर करतो. आपण अनेक गोष्टी वापरतो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्यात महारेणू आहेत. साधा आपला मोबाईल, प्लास्टिकच्या सुद्धा गोष्टींमध्ये महारेणू आहेत. पॉलिमर आहेत, त्याच्यात तर पॉलिमर आहेत, बहुवारिक आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित महारेणूंची संरचना अनेक लहान लहान घटकांना एकमेकांना जोडून बनवली जाते. जसं की नळ्या, पत्रे, इलस्टोमर, ह्या सगळ्यांमध्ये अनेक प्रकारचे मोनोमर एकत्र येतात आणि महारेणू बनतात. बहुवारिके म्हणजे पॉलिमर, आता आपण जे बोललो. साध्या आपल्या घरामध्ये आपण दोरी वाळू घालतो ना, कपडे वाळू घालायची दोरी, त्या दोरीमध्ये ती प्लॅस्टिकची दोरी तुम्ही बघितली का किती लांब असते आणि कशी बनलेली असते, एकमेकांवर एकमेकांवर बारीक बारीक दोऱ्या एकत्र करून बांधलेली असते. एक एक दोरीमध्ये अनेक 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 म्हणजे असंख्य, आपण मोजू पण शकत नाही इतके छोटे छोटे मोनोमर असतात. ते मोनोमर एकमेकांना चिटकून चिटकून एक दोरी बनते, एक त्याचा धागा. ते धागे एकमेकांना जोडून 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 असा पूर्ण त्याचा बंच बनतो. म्हणजे विचार करा, आपल्या साध्या एका प्लॅस्टिकच्या दोरीमध्ये किती मोनोमर आहेत, आपण त्याला कधीच मोजू नाही शकणार एवढे मोनोमर असतात. ठीक आहे ना. ह्या अभिक्रियेला काय म्हणतात? पॉलिमरायझेशन, ज्याच्यामध्ये आपण एक 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 भाग जोडतो आणि मोठेच्या मोठे पॉलिमर बनवतो. ठीक आहे. अल्किन, अल्किन म्हणजे काय? डबल बॉन्ड असलेले, दुहेरी बंध. अशा प्रकारच्या एकवारिकांना जोडून बहुवारिके बनवणे ही बहुवारिकनाची एक महत्वाची पद्धत आहे. डबल बॉन्ड असलेल्या आपल्या कार्बनच्या रेणूंना एकत्र घ्यायचं आणि त्यांना जोडायचं 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 आणि लांब चेन बनवायची. ही सगळ्यात वापरात असलेली पद्धत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या धड्यामध्ये आपण इथिलीन एकवारिक, ह्याच्यापासून बघा, एकवारिक म्हणजे काय? मोनोमर. बघा, हा इथिलीन आहे, एथिलीन आहे, एथिलीन म्हणजेच इथिलीन. दोन आहेत त्याच्यामध्ये, कार्बन, मिथिलीन, इथिलीन. इथिलीन मध्ये काय आहे? कार्बन कार्बन दुहेरी बंध. आता ह्या मोनोमरला जोडलं 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 की एक पॉलिथिलीन बनतं. आपण पॉलिथिनच्या बॅग बघतो ना, पॉलिथिन 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 पॉलिथिलीन म्हणजेच पॉलिथिन. त्याच्यामध्ये काय बघा ना, एकच कार्बनची आता लाईन झाली आणि वरवर 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 हायड्रोजन आले. दुहेरी बंधाचं एकेरी बंध झालं, पण एक मोठीच्या मोठी साखळी बनली की नाही. म्हणजे मोनोमर एकत्र करून 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 आपण एक पॉलिमर बनवला, एक वारिकापासून बहुवारिक बनवलं. त्याची आपल्याला अनेक उदाहरणं खाली दिलीत बघा. पॉलिस्टायरीन, पॉलिव्हायलिन क्लोराईड, पीव्हीसी पाईप असतात ना, पीव्हीसी पाईप असतात, पाय पुसण्या असतात, हॉस्पिटल मधल्या त्या सिरिंज बिरिंज असतात, किंवा त्याच्यामध्ये आपण सलाईन देतो, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या पीव्हीसीच्या बनलेल्या असतात. पॉलीएक्रिलोनायट्रेट, ही नावं फक्त ऐकून ठेवा. टेफ्लॉन, पॉलीप्रिप्लिन, ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याकडे टेफ्लॉनची भांडी असतात, टेफ्लॉन कोटिंगचा निर्लेपचा तवा असतो, त्याच्यावर डोसे बिसे करतो आपण. टेफ्लॉन कोटिंग म्हणजे काय आहे? एक प्रकारचं पॉलिमर आहे. आपल्या साध्या अल्युमिनियमच्या तव्यावरती ते लावलंय टेफ्लॉन कोटिंग. मग आपल्या डोसे बिसे जळत नाही त्याच्यावर, चांगले फ्लिप होतात का? ते पॉलिमर आहे, प्लास्टिक सारखं आहे. पॉलिप्रॉपिलिन, इंजेक्शनची सिरिंज, टेबल, खुर्च्या, साध्या प्लास्टिकच्या आपल्या ज्या वस्तू आहेत, ह्या भरपूर वस्तू आपण ह्या बहुवारिकांपासून बनवतो आणि त्यातले मोस्टली सगळेच कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कार्बनशी जोडलेले. आपल्याला आता काय कळलं की एका मोनोमर पासून आपण अनेक प्रकारचे बहुवारिका म्हणजे पॉलिमर बनवतो. म्हणजेच काय? अनेक बहुवारिकांना, त्यांना काय आपण एकाच कॅटेगरी मधले, जसे आपण एकच ब्रांचवाले सगळे, म्हणजे अल्कोहोलची एक फॅमिली, ऍसिडची एक फॅमिली असं म्हणालो होतो ना, तसंच बहुवारिके एकाच एकवारीच्या पुनरावृत्तीने जे बनलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? समबहुवारिके. म्हणजे जसं आपण वर बघितलं ना, इथिलीन इथिलीन इथिलीनचं पॉलिथिन बनलं, हे की नाही वरती, हे 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 त्याला आपण काय म्हणतो? ह्याच्या ग्रुपमधल्या सगळ्यांना आपण काय म्हणणार? बहुवारी, समबहुवारिके. एकाच प्रकारचं त्याच्यामध्ये सगळं रिपीट झालंय. पण काही काही याच्यामध्ये त्याच्यात पण बदल होतात. पॉलिमर्स, हा मॉलिक्यूल, तो मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल, ह्याचं कॉम्बिनेशन करून पण आपण ते बनवू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? कॉपी और कोपॉलिमर्स म्हणजे सहबहुवारिके. एकाहून अधिक बहुवारिकांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. उदाहरणार्थ पीईटी म्हणजे पॉलिइथिलीन टरथॅलेट, ह्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोनोमर एकत्र केलेले असतात. वरील उदाहरणाप्रमाणे रेषीय किंवा शाखीय जटिल सुद्धा आपल्याला बहुवारिक मिळतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं, कार्बन कशाही प्रकारचं कॉम्बिनेशन करून त्याचे कंपाऊंड्स बनवतो.
तर एकवारिकांचं स्वरूप आणि संरचनेचा प्रकार यानुसार बहुवारिकांना विविध प्रकारचे गुणधर्म मिळतात. बरोबर आहे ना? बघा ना, मोबाईलचं प्लास्टिक वेगळं आहे आणि दोरीचं प्लास्टिक वेगळं आहे. आपण पावसाळ्यामध्ये जो रेनकोट घालतो ते प्लास्टिक वेगळंच आहे. अनेक प्रकारच्या कॉम्बिनेशनमुळे अनेक प्रकारचे गुणधर्म असलेले आपल्याला बहुवारिका मिळतात. नैसर्गिक बहुवारिकांच्या संघटनांबद्दल आणि संरचनेबद्दलच आपल्याला माहितीवरती दिलेली आहे आणि खाली त्याची आणखी नावं दिलेली आहेत. ग्लुकोज, सेल्युलोज, प्रथिनं, डीएनए, आरएनए, रबर हे सगळे नॅचरल पॉलिमर्स आहेत. कुठे दिसतात? स्टार्च मध्ये, लाकडामध्ये, स्नायू, केसांमध्ये. प्रथिनं बरोबर आहे ना, केस प्रोटीन्सच आहेत ना. डीएनए, आरएनए म्हणजे आपली गुणसूत्र. रबराच्या झाडाचा चीक, ह्या सगळ्या ठिकाणी हे नॅचरल पॉलिमर्स आपल्याला मिळतात. अशा पद्धतीने हा धडा संपलाय. मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवू का 3 मिनिटाचा? Yes, ma'am. छोटूसा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल पण इंग्लिशमध्ये आहे. जस्ट बघा, तुम्हाला काहीतरी नवीन काहीतरी त्यातनं समजेल. तो झाला की आपण थांबूया. Macromolecules are large. आवाज येतोय ना? थोडं थोडं इंग्लिश कळेल तुम्हाला. बघा, हो मॅम. आवाज आला ना? बघा. Structures that make up all living organisms. All macromolecules have small subunits called monomers, which bind together to form larger units called polymers. And there's 4 classes of macromolecules. They have carbohydrates, lipids, proteins, and amino acids. And I'll talk about each of these in turn, starting with carbohydrates. Carbohydrates are the main fuel source for most living things, as well as a structural component for many plants. Monomers for carbohydrates are called monosaccharides. Saccharide means sugar, so monosaccharides, one sugar. These are simple sugars like glucose, fructose, and ribose. Then your polymers. एक मिनिट, आता जरा इकडे बघा. मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं आपण ह्या जैविक पॉलिमर्स म्हणजे जैविक बहुवारिकांबद्दल बोलतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आपण कर्बोदक जे म्हणतो त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. ह्या रिंग आहेत की नाही बघा, कार्बनच्या, त्याच्यामध्ये वरखाली अणू आहेत. बरोबर, हे सगळे ऑर्गॅनिक आहेत. कार्बन आणि हायड्रोजन याचे सेंद्रिय. ह्याला आपण एक एक तुम्हाला दिसते का? ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज ह्या सगळ्या साखरेंचे प्रकार आहेत. त्यांना मोनोसॅकराइड्स म्हणजे एक मॉलिक्यूल तुम्ही आता बघताय. आता जेव्हा ते एकत्र होतील तेव्हा कसं दिसेल तेव्हा बघा. Called polysaccharides, and they are long chains of monomer. बघा, हे एक युनिट आहे. समजा हा एक बॉक्स आहे. असे एक बॉक्स जोडले तर ही साखळी कशी दिसते? तसंच ह्याची ही साखळी कुठलीही कोणाची तुम्ही समजू शकता. विचार करा, एका छोट्या रिंग स्ट्रक्चरचे असे केवढ्या मोठ्या रिंग बनल्या आहेत. त्याला आपण कर्बोदक म्हणतो, पॉलिसॅकराइड्स. कळलं का? हे आपल्या शरीरामध्ये, वनस्पतींमध्ये आपण जे अन्न खातो ना, किंवा तुम्हाला गवताचा जो खरखरीतपणा असतो त्याच्यामध्ये स्टार्च असतं. ह्या सगळ्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला लांबच्या लांब शृंखला दिसतात. Or monosaccharides. There's storage carbohydrates like starch in plants and glycogen in animals for energy storage, and then structural like cellulose in plants and chitin in insects. Moving on to lipids. Lipids have a variety of functions in living organisms, and there's a lot of things lumped into the category of lipids because they're all hydrophobic. All right, some लिपिड्स म्हणजे प्रोटीन्स नाही. लिपिड्स थांबा, लिपिड्स बद्दल मी तुम्हाला सांगते. हायड्रोफोबिक म्हणजे पाण्यापासून घाबरणारे, ते पाण्यापासून लांब जातात. ठीक आहे. Functions include energy storage, cell membrane formation, and steroid function. They have no real monomers. आपण ह्याला मराठीमध्ये स्निग्ध पदार्थ म्हणतो ना, ते लिपिड्स आहेत. लिपिड्स, ठीक आहे. म्हणजे जे आपलं दूध, दही, तूप असतं ना, त्याच्यामध्ये जो थोडा चिकटपणा असतो ना, तेलकटपणा, तर लिपिड्स असतात. आपल्या शरीराच्या खाली सुद्धा एक आवरण असतं, त्याच्यामुळे आपल्या शरीराला काही इजा होत नाही. ते लिपिड्सचं असतं. They just are what they are. So fats include triglycerides and saturated and unsaturated fats. You also have phospholipids, which form the cellular membranes, and then steroids, which include all sex hormones and all the steroids.
आता हे चित्र बघा. फॅट्स जे मी तुम्हाला म्हणलं, आपल्या दूध नाही, तेल आणि तूप ह्याच्यामध्ये मोस्टली फॅट्स असतात. फॉस्फोलिपिड्स हे आपल्या सेलमध्ये असतात, बरं का. आता ह्याच्यामध्ये तुम्ही रचना बघा, कार्बनची चेन दिसली का तुम्हाला? झिगझॅग झिगझॅग झिगझॅग, ही बघा, ही वाकडी तिकडी. इकडे ही तुम्ही चेन अशी बघा, अशी बघा. इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे म्हणून हे तिरकं झालेलं आहे. तर ही पूर्णच्या पूर्ण सरळ शृंखला होती. आता इथे दुहेरी बंध आला, म्हणजे संपृक्त असंपृक्त हे दिसलं का? निळ आहे कारण ते असंपृक्त आहे. आणि हे तुम्हाला दिसतंय ना, हे काही नाही दुसरं, हे कार्बनची एक मोठीच्या मोठी अशी गोलच्या गोल बॉल सारखी रचना आहे. ठीक आहे. स्टेरॉइड्स हे हॉर्मोन्स असतात, ते आपल्या शरीरामध्ये असतात. फॉर्म फ्रॉम आता ही रचना बघा, स्टेरॉइडच्या एका उदाहरणाची रचना आहे. त्याच्यामध्ये जे दिसतात ना काळ्या काळ्या रंगाच्या अशा बॉक्स सारखे स्ट्रक्चर, ते कार्बन 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 जोडलेले आहेत. आणि वरती जे ग्रे कलरचे, लाल कलरचे, ते वेगळे वेगळे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे जे ग्रे आहेत ते हायड्रोजन आहेत, जे काळ्या रिंग आहेत त्या कार्बन आहेत, आणि जे लाल आहेत ते वेगळे वेगळे त्याच्यामधले गट आहेत, जसं फॉस्फेट असेल, नायट्रेट असेल. पण मध्ये जे आहे काळं आणि ग्रे ते कार्बन आणि हायड्रोजन. म्हणूनच आपण याला काय म्हणतो? ऑर्गॅनिक म्हणजेच सेंद्रिय. cholesterol base, and all those are included in lipids, so it's pretty diverse. Then you have proteins. Proteins are involved in nearly all cellular functions and are a major part of all living organisms. Their monomers are called amino acids, and there are 20 different amino प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. आता तुम्ही प्रथिनांची रचना बघा फक्त. acids. And their polymers are called polypeptides. You bind amino acids together to get polypeptides. And the protein structure results from folding, which determines the function. दिसली रचना? हे बघा, हे झिगझॅग 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 आहेत. इकडे बघा, ही रचना बघा, ही तुम्ही फक्त साखळी बघा, काहीही असू शकतं कार्बनच्या साखळीमध्ये. कुठल्याही आकाराची, कुठल्याही लांबीची, कोणाही बरोबरची शृंखला दिसू शकते. ही एक पॉलीपेप्टाइडची चेन आहे. पॉलीपेप्टाइड, पेप्टाइड म्हणजे तसं नाव आहे तसं, पण पॉली म्हणजे मल्टिपल, पेप्टाइड हा एक त्याचा बंच आहे. असे केवढे तरी मोठे 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 एकत्र आलेली रचना म्हणजे ही पॉलीपेप्टाइडची बघा. And lastly, you have nucleic acids. Nucleic acids store, transmit, and express genetic information. So their monomers are called nucleotides, like adenine, guanine, and thymine. You may be familiar with these terms from studying DNA and RNA, and that's what their polymers are. They're called polynucleotides, and they're strands of DNA and RNA. Now you can हे बघा, तुम्हाला असं तुम्ही ऐकलंय का कधी? तुम्ही नक्की ऐकलं असेल की आपल्या न्यूक्लियसमध्ये, आपल्या सेलच्या, आपल्या पेशीच्या केंद्रकामध्ये असलेल्या एका डीएनए ची तुम्ही जर काय बरं म्हणतात, क्रोमोझोम्स, रेणूसूत्र काहीतरी म्हणतात त्याला, माहित नाही. क्रोमोझोम्स हा शब्द माहिती आहे ना? तर त्यांची जर तुम्ही लांबी, डीएनएच्या मॉलिक्युलची तुम्ही जर लांबी केली, तर इथून ते आकाशात वरपर्यंत जाऊ शकेल एवढा मोठा तो एक रेणू बनतो. एक रेणू इतका तो मोठा आहे. पण तो किती गोल 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 करून कसाच्या कसा करून एका अणूच्या मध्ये बसवलाय. हा कोण आहे? एक मोठाच्या मोठा रेणू, न्यूक्लियोटाइड आणि पॉलिन्यूक्लियोटाइड. watch this video about DNA and RNA for more information on that. And hopefully, maybe I can take some time in the future and make individual videos for each of these macromolecules, because there's a lot more information. त्याला किती पण बनवले व्हिडिओ, त्याची आपल्याला काही नाही, पण त्याने जे सांगितलं ते तुम्हाला कळलं का? अशा पद्धतीने कार्बन संयुगे हा धडा आपला संपला. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आपण बघितल्या. कार्बनची संयुग किती वेगवेगळ्या प्रकारची असतात ते आपल्याला कळलं. बाकी सगळे कुठे कळले? बाकीचे मणी कुठे कळले आपले? ठीक आहे. एनिवेज, झोपले असतील. लवकर 9:30 झोपता तुम्ही लोक? बरं, हरकत. रेकॉर्डेड व्हिडिओ बघा. शेवट चांगला होता. व्हिडिओ त्यांना सांगा. भरपूर प्रकारचे महारेणू तुम्ही बघितले. ओके नाही? चला, पुढच्या वेळेला भेटूया, नवीन धडा सुरू करूया. गुड नाईट मॅम. शुभरात्री. अच्छा, थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम, बाय बाय. थँक्यू मॅम, गुड नाईट.